भारतनगरातील संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागील जुना व्हीडी घरकुल परिसरात काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे लोकांचे संसार विस्कळीत झाले आहेत. रात्रभर पावसामुळे घराघरात पाणी शिरून धान्य, कपडे, फर्निचर पाण्याखाली गेले. याच परिसरात असलेले छोटे छोटे व्हीडी कारखानेही पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्चा माल, तयार माल आणि मशिनरी सर्वत्र पाण्यात बुडाल्याने शेकडो कामगारांचे रोजगार धोक्यात आले आहे. नागरिकांनी सांगितले की रात्रभर जागून पाणी काढत होतो, पण तरीही संसार उद्ध्वस्त झाला. आता कारखान्याचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिला आहे. प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली असून परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुण्यापासून चालू आहे पाऊस. रात्रभर आम्हाला झोप नाही, काय नाही, पाणीच पाणी असल्यामुळे झोप नाही. आणि रोडवर सगळे खड्डे झालेले पूर्ण भरले. आणि तुमच्यामध्ये रोड आहे का? रोड केलेले या ठिकाणी आपण पाहू शकता की रोड पण नाहीये. ड्रेनेज लाईनची सुविधा ड्रेनेज लाईनची सुविधा आहे, परंतु ते पाईपलाईन म्हणजे ते काढण्यासाठी, गाळ काढण्यासाठी कोणी येत नाही. या ठिकाणी अशा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देत आहेत आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. दादा, म्हणजे पूर्ण काय काय साहित्य भिजलेलं आहे? कपाट बिपाट भांडे सगळं वाहून गेले. म्हणजे या ठिकाणी हा कामगाराचा एरिया ओळखला जाणारा परिसर अतिशय त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे. इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना मदत करावी. असं बिड्या केलेल्या आमच्या आजी आहे हे बिड्या केले तर संध्याकाळी असं झोपले तर पण बिड्या सगळं वाहून गेले. 2 बजे की चालू पूरा पानी घर में? पूरा पानी घर में. आप फिर कहाँ पर सोए? यहाँ ऊपर जाग सो रहा. हाँ, वो एरिया का नाम क्या है? क्या? ये भारत नगर. हाँ, भारत नगर शिंदे स्कूल के पीछे क्या? बोलो तो रात से तुम सोए नहीं? सोए नहीं हम रात. पूरा पानी काढने के लिए पानी काढे, अभी भी पाणी ठहरे सर. पण दिसत आहे पाणी चालू आहे घरामध्ये. रात्री 2 वाजता म्हणजे जे संसार उपयोगी जे साहित्य आहे पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली गेलेलं आहे. आणि हे जी समस्या आहे पाण्याची किती वर्षापासून येते? पाणी पण घराघरात आले नाही. बाहेरपर्यंत आले पण घरात कधी आले नाही. आज पहिल्यांदा